गुरूंकडनं मंत्र घेतले जातात. ओके. गुरुजी सांगतील ते मंत्र कौलाचारमध्ये अनुष्ठानामध्ये सिद्ध केले जातात. बर. ती मंत्र सिद्ध करत असतानाची जी एक प्रोसेस घडते ती आपल्याला त्या गुरूंच्या दैवी शक्तीशी, त्या ऊर्जेशी संलग्न करते. अच्छा. म्हणून म्हणतो की आपले मंत्र सिद्ध झाले असं म्हणता येतं. बरोबर. मग जेव्हा ह्या गोष्टी एक तंत्रसाधना गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा सिद्ध होते, एखादं अनुष्ठान पूर्ण सिद्ध होतो, तेव्हा पंचमहाभूतांवरती आणि ऊर्जेवरती आपल्याला काही लिमिटेड प्रमाणामध्ये नियंत्रण घेता येतं. हां. ओके. की आपल्याला आपल्या जीवनाविषयी योग्य गायडन्स मिळावा, देवदेवतांशी संवाद साधून अवघड प्रश्नांची उत्तरं मिळावी, आपली 20 वर्षांनी जी आध्यात्मिक प्रगती होणार आहे आत्तापासून सुरू केलं तर ती तंत्र साधनेमुळे अजून कमी काळामध्ये लवकर सिद्ध होते. जसं की आपल्याला एक ऊर्जा नियंत्रण करता येतं, त्याच्यामुळे मग काही लोक त्याचा दुरुपयोग करतात. तो जो दुरुपयोग करतात दुसऱ्याची हानी होण्यासाठी काही मोबदला घेऊन, त्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो. अच्छा. सो ज्याची तंत्र साधना पूर्ण झालेली आहे तो ब्लॅक मॅजिक करू शकतो. आणि ब्लॅक मॅजिक आपण क्लीन्स पण करू शकतो. सो एक वामाचार, एक दक्षिणाचार, असा तो डिफरन्स आहे. त्यामुळे घाबरायला होतं, त्याचा देखावा खूप स्ट्रॉंगली झाल्यामुळे त्याची भीती वाटते. बर. आणि खरं तर अघोरी संप्रदाय सुद्धा, ओरिजिनल अघोरी संप्रदाय हा नाथांनीच निर्माण केलेला आहे. पण त्यांचं प्रिन्सिपल हे आहे की सर्व वासनारहित होणं, शरीरावर वासनेवरती, अन्नाच्या वासनेवरती सुद्धा पराकाष्ठेचं नियंत्रण करणं, जे काही डोळ्यांना दिसतं आहे ते सर्व भगवंतांनीच निर्माण केलेलं आहे. ह्या प्रिन्सिपलला चिटकून राहणं. अच्छा. तर अघोरी संप्रदाय आहे. त्यामुळे त्याच्यात मांस, मद्य, मच्छी, मुद्रा, आपल्याकडे मुद्रामध्ये अन्न घेतलं जातं दक्षिणाचारमध्ये, तर असा त्याचा वापर केला जातो. बरं.